सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उल्लेखनीय कामगिरी करत पंढरपूर दरोड्यातील वॉन्टेड आरोपीला आणि चोरीचे दागिने स्वीकारणाऱ्या सराफ कारागिराला अटक केली आहे। दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंबरे दहिगाव येथील वाघमोडे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यानं 4 घरांमध्ये घरफोड्या करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती। त्यावरून माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी रोहित दीपक पवार यानं उंबरे दहिगाव येथील घरफोडी केली आहे। त्यानंतर पथकानं रोहित दीपक पवार वय 25 राहणार नवचारी पद्मावती नगर अकलूज तालुका माळशिरस याला अटक करून त्याची सखोल चौकशी केली असता संबंधित गुन्हा त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे अकलूज आणि भैया शकील शेख राहणार वीज बोर्डाजवळ वेळापूर यांच्यासोबत केल्याची कबुली दिली। दीपक पवार याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण 2,78,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, विजयकुमार भरले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी बजावली।